नागरिकांची साथ विकासाचा संकल्प। ठाणे आपल्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये विकासाचा उत्साह आणि जनसमर्थनाचा अभूतपूर्व जल्लोष काल संध्याकाळी पाहायला मिळाला। विकास रेपाळे व नम्रता भोसले यांनी सुरू केलेला हा विकासाचा रथ परबवाडी, मेंटल हॉस्पिटल सर्कल, त्रिमूर्ती पंथ, रहेजा गार्डन, संकल्प चौक, हजुरी नाका आणि राजीव गांधी चौक ते जिलानीवाडी अशा विविध सोसायट्या व चौकांमधून पोचल्या। नागरिकांनी दिलेला उदंड प्रतिसाद आणि माता भगिनींनी केलेले औक्षण यामुळे विजयाचा विश्वास अधिकच दृढ झालेला आहे। रघुनाथनगर शिवसेना शाखा चौकातील भव्य सभेत मी आणि विकास रेपाळे, सहकारी सौ नम्रता भोसले जाधव यांच्यासह राजेंद्र फाटक व मिनल संखे या प्रभाग क्रमांक 19 मधील शिवसेना महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधला। आधुनिक रस्ते, भव्य क्रीडा संकुले आणि सुरक्षित प्रभाग हा केवळ आमचा संकल्प नसून ते आमचे ध्येय आहे, या जनसंवाद दौऱ्यात नागरिकांनी व्यक्त केला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। येत्या निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हासमोर बटन दाबून विकासाच्या या प्रवासाला आपले बहुमूल्य समर्थन द्यावे, असे आवाहन करण्यात आले। गेले कित्येक दिवस प्रभागामध्ये आम्ही प्रचार करतोय। आता आनंदनगर, गांधीनगरमध्ये, केदारेश्वर नगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रॅली काढून त्या रॅलीची सांगता करून या ठिकाणी आम्ही आलोय। आपण बघू शकता, जर एखादं वर्ण काही अँगल घेता आला तर घ्या। मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आणि हे सगळे स्थानिक नागरिक आहेत, हे काही कुठून बाहेर आलेले नाहीत। ही केलेल्या कामाची पोचपावती आहे। माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय संसदरत्न खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय आमचे युवा नेतृत्व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शिवसेना उपनेते माननीय रवींद्र फाटक साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागामध्ये प्रचंड अशी विकास कामं झालेली आहेत। लोकांच्या अडीअडचणीला धावून आम्ही जातो। या ठिकाणचा शिवसैनिक हा कायम सजग असतो, मग नागरिकांच्या कुठल्याही प्रकारची समस्या असो। आणि मी सांगतो, कोविडमध्ये तर इथल्या लोकांनी जीवावर उदार होऊन काम केलंय। आज त्याची जाणीव ठेवून सगळे स्थानिक नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यासाठी जमलेले आहेत। असं वाटतं की ही तुम्ही बघितली असेल, हे संपूर्ण माझे कार्यकर्ते आहेत। हे प्रभाग क्रमांक 19 शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत। इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत, म्हणजे हे कार्यकर्ते असेच जमवलेले नाही तर बाळासाहेबांची शिवसेना आणि आमच्या दिघे साहेबांच्या प्रेरणेने, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामांनी प्रभावित होऊन, म्हस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रवींद्र फाटक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी शिवसेना वाढवतोय, रुजवतोय। आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं ही एक विजयाची नांदी आहे। ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं बळ इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्या कोणत्याही नगरसेवकाला, उमेदवाराला घाबरायची गरज नाही। हे आमचं बळ नाहीये, हे शिवसेनेचं बळ आहे, हे आमच्या कार्यकर्त्यांचं बळ आहे, हे प्रत्येक नागरिकांचं बळ आहे। बदल तर घडवलेलाच आहे। खरं तर जेव्हा बोलत होते की महापालिकेचं इलेक्शन कधी लागणार 3 वर्ष होत आले, पण आमचे सगळे परिवार सांगत होता की एकनाथजी शिंदे तुम्ही इलेक्शन जरी उद्या घेतलं तरी आमची तयारी आहे। आणि आम्हाला जरी प्रचाराला वेळ नाही मिळाला तरी प्रत्येक शिवसैनिक सांगतो की तुम्ही उद्या इलेक्शन घ्या, परवा इलेक्शन घ्या, आम्ही सगळे रेडी आहोत। आणि खरं तर आज हा विजयाची रॅली आहे आणि विजयाची रॅली तुम्ही बघताय की सगळे आमचा परिवार हा रस्त्यावर उतरून आमच्या सोबत नारा लावतोय की एकनाथजी शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। आणि हे शिंदे साहेबांचा शिवसैनिक आहे, हा शिंदे साहेबांचा परिवार आहे, हा लाडक्या भावाचा परिवार आहे। आणि आज सगळे, मला असं वाटतं तुम्ही बघितलं असेल, अख्खं कुटुंब आज आमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे आमचा विजयी नक्कीच आहे। त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे आणि मी सगळ्यांना एवढीच विनंती करेन, 15 तारीखला आम्हाला चौघांनाही भरघोस मताने निवडून द्याल, एवढी मी अपेक्षा